दादासाहेब या. काय म्हणताय, कसे आहात तुम्ही? बरं आहे. तुझं काही काम होतं का माझ्याकडे? नाही 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 नाही, मी आपली सहज आले होते. दामिनी, मी तुला आज ओळखत नाही ना. तुझं नक्की काहीतरी काम असणार. तुम्हाला हे माहिती असेल ना, माझ्या घरावर किती प्रेम आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की माझ्या या घरातल्या प्रत्येक माणसावर किती किती प्रेम आहे. स्पेशली आपला आदित्य, प्रीतम यांची तर मला फारच काळजी वाटते. मला नेहमी असं वाटतं की या दोघांकडून कुठली चूक नाही झाली पाहिजे, म्हणून मी सतत त्यांना अलर्ट करत असते, शहाणपणाचे धडे सुद्धा देत असते. विनोद सांगायच्या आधी सांगत जा ग मला. हसत तयार राहत आहे ना मी. काय कोणी केला विनोद? मेला. उपहास मेला. उपहास मेला? कधी मेला? शांतो शांतो, मुद्द्याचं बोल. काय बोलायचंय? मला आपल्या आदित्यची खूप काळजी वाटते हो. आणि त्याच्याकडून जी चूक झाली आहे ना आता, ती जर चुकून वहिनींना समजली तर वहिनी त्याची काय अवस्था करतील या विचारानेच मला त्रास होतोय खूप. कुठली चूक? दादासाहेब, त्याचं काय आहे, पारू ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती ना, त्या हॉस्पिटलमध्ये बिलिंगसाठी आपल्या आदित्यने तिचं नाव पार्वती आदित्य किर्लोस्कर असं दिलंय. स्वतःच्या बायकोचा दर्जा दिलाय त्यांनी. दामिनी, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हो, हे काय? काल प्रीतम पारू बद्दल बोलल्यानंतर अहिल्या काय रिॲक्ट झाली, कशी रिॲक्ट झाली, विसरलीस का? नाही दादासाहेब, ते मी अजिबात विसरले नाही, म्हणून मी डायरेक्ट तुमच्याकडे आले. मी वहिनींकडे जायचं म्हणूनच टाळलं. आहो, मला माहितीये वहिनी माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला आली आहे. आपण एक काम करायचं का दादासाहेब, आपण ना हॉस्पिटलमध्ये जाऊयात आणि एकदा शहानिशा करूयात, खात्री करून घेऊयात की ही गोष्ट खरंच आहे का. चुकून जर ही गोष्ट मीडियाला समजली तर किती बदनामी होईल ना आपली. दामिनी मोहन किर्लोस्कर. काय आहे, तुमच्या हॉस्पिटलमधून फोन आला होता. आमची एक पेशंट ॲडमिट होती, तिचं डिपॉझिट घ्यायला चालू आहे आम्ही. पार्वती आदित्य किर्लोस्कर ना? हो. आणि त्यांचं डिपॉझिट सुद्धा तुम्हीच घेऊन जाणार आहात ना? नाही, डिपॉझिटचं बघू नंतर, आधी मला फाईल बघायची. थँक्यू. दादासाहेब, मी म्हणाले होते ना तुम्हाला, आपण सत्य एकदा पडताळून बघूया, कारण ते कधीच लपत नसतं. आदित्य त्या पारूला बायको मानतो. तुम्ही उगाच ओरडल्या काल प्रीतमवर, त्याची काही चूक नव्हती. दादासाहेब, हे बघा. आदित्यने इतकी मोठी चूक कशी काय केली असेल? त्यामुळे झाले. तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून नका घेऊ. मी ओके आहे का? मला तुझीच काळजी वाटते. आई जे बोलली ते सतत तुझ्या डोक्यात चालू राहणार आहे आणि प्लीज नको जास्त विचार करू. काढून टाकते डोक्यातून. कळलं का? पारू, तू जर माझ्या सोबत असशील ना, मला कसलीच काळजी नाहीये. आपण आता
आता या परिस्थितीत आईला आपल्याबद्दल नाही सांगता येणार, पण जास्त दिवस नाही. म्हणजे मी योग्य वेळ बघून बोलून आईशी. थोडा वेळ जाऊ दे फक्त. तू फक्त सोबत राहा, माघार घेऊ नकोस. मला प्रॉमिस कर, मला प्रॉमिस कर, तू तू काय माझ्या सोबतच राहशील. माझी साथ कधीच सोडणार नाही. तुझ्या अशा वागण्याचा मला त्रास होतो बा. तुम्ही मालकीनबाई आहात. तुम्ही मला बा नका म्हणू. तुम्ही माझ्या इथं झोपडीत नका राहू. तुम्ही जा, तुमच्या बंगल्यात जा, निघा. मला माझा आधीचा बा पाहिजे. हे मंगळसूत्र गळ्यातून काढून फेकून द्यावं लागेल. बा हवाय का मंगळसूत्र? तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण व्हायच्या आधीपासूनच मी तुम्हाला माझा नवरा मानलंय. तुमच्या बिगर जगण्याचा मी विचार बी नाही करू शकत. पारू, काय झालं? नाही, काही नाही. मग मी वचन देते तुम्हाला, मी तुमचा हात कधी बी सोडणार नाही. आता ही पारू कायमची तुमची झाली आदित्य.